जगातील अनेक भाषेतील चित्रपट जागतिक पातळीवर मान्यता मिळवत असताना मराठी चित्रपट ती उंची किंवा तो दर्जा केव्हा गाठणार असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत आला आहे. काही मोजके चित्रपट सोडल्यास मराठी चित्रपट त्याच्या ठराविक कक्षेच्या बाहेर पोहोचू शकत नाही. याचे खूप वाईट वाटते. याची कारणे अनेक असतील आणि ती कदाचित योग्यही असतील, पण वस्तुस्थिती मान्य केल्याशिवाय पर्याय नाही. खरं म्हणजे मराठीत एवढे गुणवंत कलाकार असताना देखील आणि काही वेळा चाकोरी बाहेरील चांगले चांगले विषय हाताळण्याचा प्रयत्न झालेला असून देखील हे असे का व्हावे, हे एक कोडेच आहे. या सर्व समजुतींना छेद देणारा आणि कोणत्याही जागतिक चित्रपटास तोडीस तोड असा एक मराठी चित्रपट म्हणजे कोर्ट. चैतन्य ताम्हाणे या केवळ 27 वर्षाच्या युवा दिग्दर्शकाने बनवलेला कोर्ट हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून गेला. कोर्ट या चित्रपटाला नॅशनल फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट फीचर फिल्म सन्मान मिळाला आणि व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये सुद्धा बेस्ट फिल्म इन होरायझन कॅटेगरी असाही बहुमान मिळाला. जगभरातील अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये सुमारे 18 बक्षिसे आपल्या मराठी चित्रपट कोर्टने पटकावली. 88व्या अकॅडमी अवॉर्डसाठी बेस्ट फॉरेन फिल्म कॅटेगरीत भारतातर्फे ऑफिशियल एंट्री म्हणून कोर्ट निवडला गेला. फारसा परिचित नसलेल्या या चित्रपटात एवढे विशेष आहे तरी काय? चला आपण आज तेच समजून घेऊयात. मराठी न्याय व्यवस्थेवर अगदी सहजपणे परंतु झगझगीत प्रकाश टाकणारा हा चित्रपट. याचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील प्रत्येक सीनमध्ये आणि प्रत्येक फ्रेममध्ये दिग्दर्शक प्रेक्षकांना सहभागी करून घेतो. आपण बऱ्याच वेळा पॉइंट ऑफ व्ह्यू चा कॉन्सेप्ट ऐकला असेल. याचा अर्थ एखादा शॉट किंवा एखादा सीन प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून कसा दिसेल याचे चित्रण कोर्टमध्ये केले आहे. आणि फक्त एवढंच नाही, तर प्रेक्षक स्वतः त्या दृश्यामध्ये हजर असल्यास त्याला कसे वाटेल हे कोर्टमध्ये वारंवार किंबहुना प्रत्येक दृश्यातच जाणवते. हा परिणाम साधण्यासाठी दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी एक आगळा वेगळा प्रयोग केला आहे. चित्रपटातील बहुतांशी सीन हे लॉंग शॉट्स म्हणजेच लांबून चित्रित केल्यामुळे संपूर्ण दृश्याचा आवाका एकाच वेळी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. लॉंग शॉट्स बरोबर लॉंग ड्युरेशन शॉट म्हणजेच एकच शॉट पडद्यावर अधिक वेळ राहण्याचे तंत्र सुद्धा खुबीने वापरण्यात आले आहे. प्रत्येक सीनमधून अपेक्षित कलाकार निघून गेल्यावर सुद्धा काही सेकंद तो शॉट पडद्यावर तसाच राहतो. त्यामुळे त्या प्रसंगाचे संपूर्ण आकलन होण्यास आणि त्याचा अपेक्षित परिणाम साधण्यात फार मोठा हातभार लागतो. इतर चित्रपटात अगदी सामान्यतः वापरले जाणारे क्लोजअप्स मात्र कोर्टमध्ये अजिबात नाहीत असं म्हटलं तरी चालेल. खरं म्हणजे क्लोजअप हे प्रेक्षकांच्या दृष्टीने अनैसर्गिक असतात. हे फक्त सिनेमा माध्यमातून वापरले जाणारे तंत्र आहे. पण कोर्टमध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे लॉंग ड्युरेशन आणि लॉंग शॉट्स वापरल्याने सर्व चित्रपटच नैसर्गिक आणि स्वाभाविक होऊन जातो. प्रेक्षकांना आपल्या बरोबर घेऊन जातो आणि कथानकात आपल्याला सहभागी करून घेतो. कोर्ट बद्दलच बोलायचे झाले तर कोर्टातील इतर उपस्थित प्रेक्षकांमधले आपण एक आहोत असे वाटतं. त्याचबरोबर साक्षीदारही वाटतो, आरोपीही वाटतो, वकीलही वाटतो आणि न्यायाधीशही वाटतो. कोर्टमधील पात्रे मग ती वकील असोत, न्यायाधीश असो किंवा अगदी आरोपी असो, ही सर्वप्रथम सामान्य माणसे आहेत. त्यांना प्रत्येकाला आपापले आयुष्य आहे, सुखदुःख आहेत, आपापल्या गरजा आहेत आणि ज्यांचे जगणे वागणे हे त्यांच्या रोजच्या जीवनातील प्राधान्यक्रमाप्रमाणे ठरलेले आहे. हे या चित्रपटामधून सहजपणे दाखवले गेले आहे. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे अगदी सहजपणे या पात्रांचं रोजचं आयुष्य आपल्या पुढे उलगडतात. शिकलेला, सुखवस्तू कुटुंबातला, मॉल, रेस्टॉरंट, कार असे उच्चभ्रू आयुष्य जगणारा बचाव पक्षाचा वकील विनय भोरा,
तसेच नवरा आणि मुलं यांच्याबरोबर मध्यमवर्गीय सामान्य आयुष्य घालवणारी, रोज लोकलच्या धकाधकीतून प्रवास करणारी, साड्या दागिने यात रस असणारी सरकारी वकील नूतन यांचे आयुष्य अगदी सहजपणे आपल्याला दाखवले गेले आहे. कोर्ट हा चित्रपट प्रामुख्याने कोर्टातच घडत असला तरी यातील कोर्टाचे चित्रण विलक्षण वास्तववादी आहे. आपण नेहमी पाहत असलेले तारीख पे तारीख, तारीख पे तारीख सारखे आक्रस्ताळे आणि नाटकी संवाद यात अजिबात नाहीत. दोन्ही पक्षाचे वकील अतिशय स्वाभाविकपणे आणि संयमितपणे आपापली बाजू मांडताना दिसतात. सरकारी वकील पूनम इतर एखादे कायद्याचे पुस्तक वाचून दाखवावे अशा इंग्रजी भाषेत त्यांची बाजू मांडत असतात. खऱ्या आयुष्यातही कोर्टात असेच घडत असणार. न्यायाधीशांचे बोलणे, त्यांचा प्रतिसाद देणे हे सुद्धा नैसर्गिक आणि वास्तववादीच वाटते. दिग्दर्शक ताम्हाणे यांची ही संकल्पना प्रत्यक्षात पडद्यावर उतरवून आणण्यामध्ये विवेक गोंबर म्हणजेच आरोपीचे वकील, गीतांजली कुलकर्णी म्हणजे सरकारी वकील आणि प्रदीप जोशी म्हणजे न्यायाधीश यांचा फार मोठा हातभार लागला आहे. या तिघांनी जो संयत आणि सहज सुंदर नैसर्गिक अभिनय केला आहे, कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, लाऊड ऍक्टिंग नाही, असे खचितच आपल्याला सिनेमांमध्ये पाहायला मिळते. चित्रपट हे दृश्य माध्यम आहे याची खात्री कोर्ट चित्रपट पाहताना मनोमन पटते. कोणत्याही भाषेच्या पलीकडे जाणारा हा चित्रपट ताम्हाणे यांचे हे यशच म्हणावे लागेल आणि म्हणूनच कोर्ट आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजला गेला. कोर्ट हा चित्रपट नारायण कांबळे या एका लोकशाहीर सामाजिक कार्यकर्त्यावरती आहे. आपल्या पोवाड्यांमार्फत बंडखोर चळवळींना मार्ग दाखवणारा आणि लोकजागृती करणारा हा विद्रोही कार्यकर्ता. चित्रपट सुरू होतो तो या नारायण कांबळेला पोलिसांनी केलेल्या अटकेपासून. वासुदेव पवार नावाच्या एका गटार साफ करणाऱ्या सफाई कामगाराच्या मृत्यूला कारणीभूत असण्याचा त्याच्यावर आरोप आहे. नारायण कांबळेच्या एका गाण्यातून स्फूर्ती घेऊन वासुदेव पवारनी स्वतःला गटारात कोंडून आत्महत्या केली असा पोलिसांचा दावा आहे. अर्थातच नारायण कांबळेला हे मान्य नाही आणि त्याची केस कोर्टात लढतोय वकील विनय भोरा. नारायण कांबळे हा शहरात वेगवेगळ्या देशद्रोही कृत्यांशी संबंधित आहे असे खोटे पुरावे पोलीस इन्स्पेक्टर कोर्टात सादर करतात. थोडक्यात काय तर सरकार पक्षातर्फे नारायण कांबळे हे समाजाच्या दृष्टीने घातक व्यक्तिमत्व असण्याचे आणि समाज विघातक कृत्य करत असल्याचे सिद्ध करण्याचा खटाटोप चालू आहे. सरकारी वकील नूतन तिचे पगारी काम असल्याप्रमाणे हे सर्व आरोप पुस्तकी भाषेत वाचून दाखवून सर्व आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न करते आहे. बचाव पक्षाचा वकील मात्र स्वतः प्रयत्न करून सर्वात महत्वाची साक्ष कोर्टापुढे सादर करतो, ती म्हणजे वासुदेव पवारच्या विधवा बायकोची. साक्षीमध्ये ती कबूल करते की तिचा नवरा वासुदेव कोणतीही सुरक्षिततेची साधने न वापरता गटारी साफ करत असे. खरे म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने कधीच दिली गेली नव्हती. गटारात विषारी वायू आहे की नाही हे तपासण्याची वासुदेवची स्वतःची पद्धत होती. गटारात दगड मारून पाहायचे, जर जिवंत झुरळे गटारातून बाहेर आली तर आत विषारी वायू नाही असे समजून गटारात प्रवेश करायचा. किती भयंकर आहे हे. गटारातील वास व दुर्गंधी सुसह्य व्हावी यासाठी वासुदेव दररोज कामाला जायच्या आधी दारू पिऊन जात असे. त्याचा एक डोळा आधीच गटारातील विषारी वायूमुळे निकामी झाला होता. तिच्या म्हणण्याप्रमाणे वासुदेव आत्महत्या करणे कधीच शक्य नाही. ऑटोप्सीच्या रिपोर्ट प्रमाणे सुद्धा वासुदेवचा मृत्यू हा विषारी वायूमुळे झाला असून त्याच्या शरीरावर आत्महत्येच्या कोणत्याही खुणा नाही. अखेर नारायण कांबळेची ढासळती प्रकृती लक्षात घेता आणि सबळ पुराव्यांअभावी जामिनावरती सुटका होते. परंतु नारायण कांबळे हे एक समाज विघातक प्रवृत्तीचे लक्षण आहे
हे गृहीतच धरलेल्या सरकारी यंत्रणेच्या दबावाखाली त्याला पुन्हा अटक करण्याचे ठरवले जाते. देशद्रोही कृत्ये करण्याचा खोटा आरोप त्याच्यावर लावला जातो. वकील विनय व्होरा कांबळेच्या सुटकेसाठी निकराचे प्रयत्न करत असतो. त्यात व्होरावर हल्ला सुद्धा होतो. तारखांवर तारखा पडतात. अनेक वेळा सुनावणी होते, पण निकाल काही लागत नाही आणि त्यातच सेशन कोर्टाची महिनाभराची सुट्टी सुरू होते. न्यायव्यवस्थेतील हे विदारक वास्तव इतक्या सहजपणे चित्रपटात मांडले आहे की ते अधिक प्रकर्षाने आपल्यावर येऊन आदळते. चित्रपटाचा शेवट ज्या कल्पकतेने केला आहे त्याला तोड नाही. नारायण कांबळे पोलीस कस्टडीत असतानाच सुट्टीवर गेलेले न्यायाधीश आपल्या सोसायटीमधील मंडळींबरोबर आणि कुटुंबासोबत सहलीला गेलेले असतात. हे त्यांचे वागणे खरे म्हणजे चार चौघांसारखेच आहे. त्यात वावगं काहीच नाही. पण ज्या शॉट नंतर ते आपल्या पुढे येते ते पाहता मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. शांतपणे हिरवळीवर एका बाकावर डुलकी लागलेले न्यायाधीश पाहता हे समस्त न्यायव्यवस्थेचे आणि त्यायोगे सर्वच सरकारी यंत्रणेचे द्योतक तर नाही ना, असा विचार मनाला शिवून जातो. अशातच 4-5 मुलांचा घोळका त्यांना दचकावून जागे करून पळून जातो आणि त्यातील एकच मुलगा की ज्याला काही आजारामुळे बोलताही येत नसते, तो मात्र न्यायाधीशांची थप्पड खातो. हे पाहिल्यावर असं वाटू लागतं की खरे आणि शक्तिशाली गुन्हेगार केलेल्या गुन्ह्यातून कधीच लीलया सुटून जातात आणि अडकतात मात्र समाजातील बिचारे दुर्बल घटक. कोर्ट सिनेमातून दिसणारी ही जाणीव एवढी जबरदस्त आहे की ती अनेक दिवस आपली पाठच सोडत नाही. असा हा कोर्ट चित्रपट जो प्रेक्षकांना खटल्यामध्ये गुंतवून ठेवतो, कोर्टाचे खरे काम कसे चालते याची ओळख करून देतो आणि न्यायदेवता खरीच न्याय देते का, असा मुळातच प्रश्न उपस्थित करतो. कोर्ट चित्रपट पाहिल्यानंतर त्यातील कथाविषय हृदयाला तर भिडतोच, पण त्याही पेक्षा एक मराठी चित्रपट कलात्मकदृष्ट्या एवढी उंची गाठू शकतो याचा सार्थ अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. अर्थातच कोर्ट सारखे चित्रपट ॲप्रिशिएट करण्यासाठी चित्रपटाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी विकसित करून घेणे आवश्यक आहे. नेहमीच्या ठराविक साच्यातील चित्रपट पाहण्याच्या सवयीतून कोर्ट चित्रपट पाहिला तर तो समजून घेणे, उमजून घेणे कठीण आहे आणि म्हणूनच चित्रपटांकडे बघण्याची दृष्टी व्यापक करायची इच्छा असेल तर आणि तरच कोर्ट हा चित्रपट याचे उत्तम उदाहरण आहे. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर हा आणि असे अनेक चित्रपट समजून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.